श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत। पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत। पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी, फुलांची आरास करावी, सर्व दिवे प्रज्वलित करावेत। हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे त्यांची पूजा करावी। आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी। कणकेचे, उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा। या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी। दीप सूर्याग्निरूपस्तवम तेजसः तेज उत्तमम गृहाणम मकृत्वाम पूजा सर्व कामप्रदो भवः। अर्थात दीप सूर्यरूप व अग्निरूप आहे। तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। त्यानंतर दिव्यांची कहाणी वाचावी। घरातील इडापिडा टळून अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी। हेच आपली संस्कृती सांगते। दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळतात तर चला जाणून घेऊया। आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या असते। फार महत्त्वाचा हा दिवस समजला जातो। दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना तसेच त्यांच्या समवयस्क मुलांचे औक्षण करावे अशी प्रथा आहे। त्यामागील हेतू कोणता आहे ते जाणून घेऊया। आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या। हा दिवस फार महत्त्वाचा असतो। यंदा 24 जुलै 2025 रोजी दीप अमावस्या आहे। या दिवशी आपण घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे। त्यासोबतच घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका। भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातींना, ज्योतीला अतिशय महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते। हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे। म्हणून मुलांनाही वंशाचा दिवा असे म्हटले जाते। लहान मुलांना का ओवाळावे तर प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे संकट करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना कणकेच्या दिवेने ओवाळले जाते। आजचे मूल हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात। त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे। याचा संबंध कृष्ण कथेत देखील केलेला आहे। यमुनेच्या तीरावर दररोज गायी गुरे मृत्युमुखी पडत होती। तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला समजले। त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले। म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली। तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।